एक गोष्ट आम्ही लोकांना नेचरशी कनेक्ट ह्या करता करतो की आता मी 73 वर्षाचा आहे, अजून कुदळ फावडी चालवतोय. माझ्या ग्रुपमध्ये 80 वर्षाचे आहेत, ते सुद्धा येऊन कामं. तुम्ही जेवढं झाडांना टच कराल ॲक्च्युअल तेवढी तुम्हाला मदर नेचरकडनं एनर्जी मिळेल. मी एक आणखीन एक ग्रुप चालवतो. तो ग्रुप म्हणजे हिरवं स्वप्नाचाच आहे, पण मी राहतो हिरानंदिनी स्टेट पाटलीपाडा, TCSच्या समोर. तिथे तो कावेसर तलाव आहे, जंगल आहे सुंदर, आणि मेडिसिनल वृक्ष भरपूर आहेत. तिथे लोकांना मी येऊन शिकवतो की अनवाणी पायाने चाला, झाडाला मिठी मारून 15 ते 20 मिनिटं उभे राहा. जमिनीच्या आतून आपण म्हणतो पालकमध्ये आयर्न आहे, मेथी हे आहे ते आहे, आणि सूर्याच्या किरणांनी अन्न बनवतं झाड. तुम्ही मोबाईल चार्ज करायला विसरत नाही, पण स्वतःला चार्ज कोणी करत नाही. बरोबर. आज जर का मी विचारलं की तुम्ही झाडं लावता, हे लावता, स्वतःला चार्ज कसं करता, तर स्वतःला चार्ज तुम्ही करा. जॅपनीज ह्याच्यामध्ये एक शिरीन योकू नावाचं हे आहे, आम्ही दिवस रात्र तोच अभ्यास करतो. शिरीन योकू म्हणजे फॉरेस्ट बॅचिंग. आता तो अमेरिका, युरोप, जपानला फॉलो करताय की तुम्ही अशा घनदाट जंगलामध्ये सोमवार ते शुक्रवार मेहनत करतात ती पोरं, IT ची वगैरे आजकाल करतात. निदान शनिवार रविवारी जाऊन आपल्याला चार्ज करा. चार्ज करून आठवडाभराची एनर्जी घ्या. कारण नेचर इज द ओनली हिलर. ॲलोपॅथिक आहे किंवा आयुर्वेदिक आहे किंवा कुठलीही विधा घ्या, दे आर ट्रीटिंग द कॉज किंवा सिम्टम्स, नॉट द कॉज. आणि नेचर आहे ते खरं हिलर आहे. आता लोक गार्लिक पर्ल रॅनबेक्सीची घेतात, 28-30 रुपयाची कॅप्सूल, पण कच्ची लसणाची कळी 2 खा म्हटले तर ते नाही होणार. तुमच्या त्या 29 रुपयाच्या एक कॅप्सूलमध्ये तुमचं अख्खं घर 15 दिवस लसूण खाईल, एवढं लसूण येतं. पण दॅट इज व्हॉट वी आर टीचिंग पीपल. तर ते जे आम्ही करतोय तिथे आता बरेचसे लोक आहेत की ज्यांचा मी डायबिटीस रिव्हर्स केला. एकाचा पॅरालिसिस 35 ते 40% रिकवर झाला. आमचे जे तिसरे मेंबर आहेत किरण महाजन, ते 2018पर्यंत टोटल बेड रिडन होते, आर्थरायटिस सिव्हिअर. खुर्चीत बसला की आम्हाला त्याला असंच राहायचा, त्याला असं सरळ करावं लागायचं. तो आता 66 वर्षाचा आहे. कुदळ पावडी चालवताना त्याला पाहाल तर तुम्हाला वाटेल की हा माणूस काम झाल्यावर पाय सुचतात अजूनसुद्धा, कारण एवढ्या वर्षाची सफरिंग्स होती. पण तो आता टोटली नॅचरल झाला. आमच्या खाण्यामध्ये मॅडमच्या घरी तर गहू नावाचा पदार्थ